आताच लोकमान्यावर शेवडे गुरुजींनी मला सांगितलं की काल रात्री 11 वाजता मी इथं आलो होतो, इथं काहीच नव्हतं आणि आज सकाळी आलो तर इथं व्यासपीठ उभं आहे. बरोबर का? म्हणजे काल नव्हतं. पहिल्यांदा या स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्था किंवा प्रतिष्ठानच्या सर्व सदस्यांनी टाळ्या व्हायला पाहिजे. यांच्या या परिश्रमामुळे आपल्याला या आधीचं सगळं आपल्याला मांडता येत आहे. काल रात्री त्यांनी मेहनत करून हे सगळं उभा केलं आणि आजच्या या शुभदिनी आपल्याला ही संधी मिळाली ओम प्रतिष्ठानचं आणि ग्राहक जागृत करण्याची एक संधी आपल्याला मिळते आहे. कारण काय होतं की चतुर्थी आपली, गणपती आपला, मंदिर आपलं, भाविक आपले, बाहेरचे दुकानदार 100 असतात, त्यातले 98 आपले, पण गर्दी मात्र त्या 2 लोकांकडे. हे मी स्वतः चिंचवडला बघितलंय. अरे 200 का 150 करत चादरी विकतात, काय काय फळं विकतात आणि आपले लोक काही विचार न करता तिकडे जातात. ग्राहकांना जागरूक करणं खूप महत्वाचं आहे. आपला पैसा हा आपल्यातच राहिला पाहिजे. बाहेर गेला तर त्याच्या पैशाचा वापर आपल्याकडे कसा होईल आपण सांगू शकत नाही. त्यामुळे ओम प्रतिष्ठान आणि ग्राहक जागरूकता ही आपल्याला अत्यंत महत्वाची आणि तो आजच्या शुभदिनी आपण हे प्रसंग औचित्य साधून सुरू केलेलं आहे. आणि आज ही डोंबिवलीची जी आज हिंदू एकतेची आज जी लाट बघतोय त्यावर हे आपण नक्की सांगू शकतो की काल जो धर्मवीर संभाजी महाराजांचा बलिदान झाला तो खऱ्या अर्थाने सार्थकी त्यांचं बलिदान वाया गेलं नाही. कारण एवढे हिंदू एकता मोठ्या प्रमाणावर होती, त्यामुळे संभाजी महाराजांचं बलिदान वाया गेलं नाही. आणि आपल्याला जशी एकतेची ताकद आहे ती आर्थिक व्यवहार तुम्ही दाखवायची आहे. त्यासाठी हे जे संकल्प आहेत, हे जे काही आपले उपाययोजना आहेत, उपक्रम आहेत, त्याला सर्वांनी साथ द्या आणि प्रत्येक जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत आणि व्यावसायिकांपर्यंत या 2 चळवळी आपण पोहोचण्यासाठी प्रयत्न करूया. धन्यवाद. जय हिंद, जय संवर्धन.